राजकारणात काही निर्णय क्षणात घेतले जातात, पण त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात। असंच काहीसं घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणात। सध्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात एकच प्रश्न सध्या चर्चेत आहे, काय तर दिवसेंदिवस उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढत चालली आहे। पण एकनाथ शिंदे एवढे हुशार कसे झालेत? यामागे फक्त राजकीय यश नाहीये, तर एक सावध रणनीती, वेळेची अचूक निवड आणि बाजू बदलताना घेतलेली जोखीम यांचा काटेकोर अभ्यास लपलेला दिसतोय। कारण बंड केल्यानंतर मुख्यमंत्री पद, शिवसेनेचं नाव, चिन्ह आणि राजकीय फायदा हे सगळं शिंदेंच्या पदरात आलं। मात्र त्यांना 2024च्या लोकसभा निवडणुकीतील निकालाचा फटका बसला असला तरीही विधानसभेत मात्र शिंदेंच्या सेनेला पसंती जनतेतून मिळाली। पण अजूनही शिंदे ठाकरेंचं टेन्शन वाढवतानाच दिसतायत। जे हवं ते मिळालं, म्हणजे पक्ष मिळालं, पक्षाचं चिन्ह मिळालं, सत्ता मिळाली, पण तरीही एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचे नेते फोडण्याचं काही थांबवत नाहीयेत। पण हाच प्रश्न निर्माण होतोय की एकनाथ शिंदे एवढे हुशार कसे झालेत आणि त्यांनी संधीचा फायदा नेमका कसा करून घेतला, तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय TOD मराठी। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागलेली असतानाच नाशिकमध्ये शिवसेनेतील अंतर्गत कुरघोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। शिवसेना शिंदे गट प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट ठाकरे गटाला घरात घुसून धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे। नाशिकमधील शिवसेना ठाकरे गट संघटनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महानगर प्रमुखाच्या भोवतीच शिंदे गटाच्या हालचाली फिरताना दिसतात। त्यांना विश्वासात घेऊन स्थानिक विकास कामं, निधी आणि राजकीय दबाव यांच्या माध्यमातून त्या नेत्याला गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे ठाकरे गटात सावध मोड सुरू झाला असून नाशिकमधील संघटना टिकवण्यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न वेगाने वाढवले जात आहेत। एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाचे पारंपरिक बालेकिल्ले भेदण्याच्या धोरणावर काम करत असल्याने यावरून पुन्हा स्पष्ट झालंय की नाशिकसह अख्ख्या शहरात जर एक ठोस संघटन प्रमुखच गळाला लागलं तर स्थानिक निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम होणार याची जाणीव ठाकरे गटालाही आहे। शिंदे गटाला जर नाशिक सारख्या प्रमुख शहरात प्रवेशद्वार सापडलं तर ती संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील ताकद वाढवण्याची सुरुवात ठरू शकते। ठाकरे गटासाठी हे एक राजकीय आणि संघटनात्मक इशारा मानला जातो। शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली। सामान्य लोकांमध्ये अशा भेटीगाठी होतात, पण ही भेट तशी नव्हती असं स्थानिक राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे। एकनाथ शिंदे यांनी थेट शिंदे कुटुंबियांच्या घरी भेट देत संवाद साधल्यानं ही भेट केवळ घरोघरीच्या पंक्तीसाठी होती का की पक्षांतरांचं आमंत्रण त्यामागे होतं असा प्रश्न उपस्थित होतोय। विलास शिंदे हे ठाकरे गटाचे नाशिकमधील प्रमुख आणि आधारस्तंभ मानले जातात। स्थानिक पातळीवर त्यांची संघटनावर मजबूत पकड असून कार्यकर्त्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत। या भेटीबद्दल एकनाथ शिंदे यांना विचारलं असता मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे, कोणत्याही कार्यकर्त्याच्या घरी शुभ कार्य असेल तर उपस्थित राहणं हे साहजिकच आहे अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली। एकनाथ शिंदे एवढंच बोलून शांत बसले नाहीयेत। विलास शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे शिवसैनिक आहेत। शेवटी शिंदे शिंदेंकडे जाणार नाही का असंही ते म्हणाले आणि इथूनच राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढायला सुरुवात झाली। सध्या राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील सत्ता संघर्ष आता अधिकच तीव्र होत चाललाय। शिवसेना उभाटा गटातील अनेक महत्त्वाचे नेते सध्या नाराज मोडमध्ये असून शिंदे गटाने त्यांना गळाला लावण्याची रणनीती राबवायला सुरुवात केली आहे। एकनाथ शिंदे यांनी नुकतंच ठाकरे गटातील महत्त्वाचे स्थानिक शिलेदार नरेंद्र दराडे, निर्मला गावित आणि गणेश धात्रक यांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले। या हालचालींनी उबाटा पक्षात स्पष्ट असंतोषाचं वातावरण निर्माण केलंय। नाशिकचे शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सध्या चांगल्याच गाजतायत। त्यांच्या पाठोपाठ आता शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांचंही नाव चर्चेत आहे। बडगुजर यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गोपनीय भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना अधिकच उधाण आलंय। एकनाथ शिंदे हे एकामागून एक नाराज नेते हळूहळू पण ठामपणे आपल्या गोटात आणण्याच्या धोरणावर काम करतायत। या रणनीतीत पुढील टप्प्यात ठाकरे गटाचे आणखी काही मध्यम पातळीवरील नेते विरोधात बंडखोरी करतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। पण यात महत्त्वाचं हेच की एकनाथ शिंदे एवढे हुशार कसे झालेत आणि एवढे राजकारणी मंडळी शिंदेंकडे कसे काय जातात।
शिवसेनेतील नाराजी, नेतृत्वाशी असलेली दुरावा आणि भाजपच्या सत्तेची गरज या तीनही घटकांचा संयोग शिंदेंनी अचूक टिपलाय. त्यांनी केवळ बंड केलं नाहीये, तर त्याला वैचारिक आणि राजकीय अधिष्ठानही दिले. शिवसेना काँग्रेस सोबत गेल्यानंतर पारंपरिक शिवसैनिक अस्वस्थ झाले. शिंदेंनी खरी शिवसेना आमचीच असं वारंवार सांगत संघटनेच्या मूळ तत्वांची बाजू घेतली. शिवसेनेचं नाव, चिन्ह आणि अधिकृत गट मान्यता या तिन्ही लढायांमध्ये शिंदेंनी मोठं यश मिळवलं. यात त्यांना भाजपच्या रणनीतीची ताकद आणि कायदेशीर सल्ल्यांचाही भक्कम आधार मिळालाय. ठाकरे गटासाठी चिंता का वाढतीये, तर शिवसेनेचा बराचसा पारंपरिक गड आता शिंदे गटाकडे गेलाय. मातोश्रीशी जोडलेली निष्ठा अजूनही बऱ्याच कार्यकर्त्यांमध्ये आहे, पण फक्त भावना टिकून राहण्यासाठी पुरेशा नसतात याची जाणीव ठाकरे गटाला आता होऊ लागली आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गटाला स्वतःचा आवाज अनेकदा मागे घ्यावा लागतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत भूमिका निश्चित करताना मूळ शिवसेना ओळख धूसर होत असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. उद्धव ठाकरे यांनी भावनिक एकत्रितेवर भर दिलाय, तर शिंदे यांनी राजकीय व्यवहार शुद्धी आणि वेळीच कृती यावर भर दिलाय. शिंदेंनी सत्ता मिळवली, पण ती टिकवणं बाकी आहे आणि ठाकरेंनी भावना राखल्या, पण संघटन पुन्हा उभारणं गरजेचं आहे. आता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने झुकते हेच पाहणं महत्त्वाचं असेल. यावरून तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे ठाकरेंचं राजकारण संपुष्टात आणतील की काही दिवसात एकनाथ शिंदेच साइडलाईन झालेले पाहायला मिळतील? यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.